दोस्तांनो, जय श्रीराम, जय भगवान. आपल्या भारत देशामध्ये तेवढा अत्याचार चालू आहे ना, तेवढा कुठंच नसेल. अहो, रस्त्याने जर गाडी चालली त्याला त्रास देणं. आज मोठमोठाले चोर बलात्कार करणारे पळून गेले, त्यांनी काही 2 रुपये फेकले, कुत्रे ग बसले. आणि ज्या गोष्टी आपण शुद्ध मनाने किंवा चांगलं काही गोष्टी करतो ना, त्याला अडचण येते. त्यावेळेस तुमचं कोर्ट कचेरी, तुमचे एवढे अभ्यास झाले, आज तुम्ही जेज बनले, ते कुठं जाते? फक्त मोठ्याच्या नावाखाली काही पण चालतं, पण गरिबाच्या नावाखाली काहीच चालत नाही. ह्या भारताचा एक पॉईंट आहे. चोऱ्या करा, दरोडे घाला, बलात्कार करा, अत्याचार करा, ते बाहेर. आणि जे सभ्य मनाने वागत त्यालाच आतमध्ये टाकते. तरी कुठपर्यंत चालणार आहे असं? ड्रायव्हर जर रस्त्याने गाडी चालवत असला तर साईडनी गाड्या येतात. आम्ही साईडनी सरळ चालतो, पण लेफ्ट साईडने येऊन ड्रायव्हर पलीकडच्या साईडला टेरिंगवर बसलेला असतो. त्याला पलीकडचं काही दिसत नाही, किंवा त्याला शंकराला कसे 3 डोळे दिले तसे बाबा ड्रायव्हरला पण 4-4 डोळे द्यायला पाहिजे. त्यावेळेस त्याला कळालं असतं बाबा इकडं काही तिकडं काही असं काही. तरी पण ड्रायव्हर लोक सगळीकडे बघून गाडी चालवतात, तरी पण ड्रायव्हरांना त्रास आहे. सामान्य वागणं म्हणजे एवढं बेकार झाले ना सध्या. आपला शेतकरी म्हणा तुम्ही, शेतकरी काय नाही करीत. आज जगामध्ये जी गोष्ट शेतकरी करतो ना, ते कोणीच करू शकत नाही. का रे बाबांनो, तुम्ही त्यांना काही अत्याचार का करता? तुम्ही नक्की कशामुळे अत्याचार करता? आज तुम्ही जगता, काही गोष्टी खाता पिता, काही गोष्टी जगता, काही गोष्टी कोणाचे जीव जगता तुम्ही. ड्रायव्हरनी जर सामान जर तुम्हाला पोच नाही केलं ना, दूध भाजी किंवा अनेक काही कंपन्या चालू आहे, त्यांचे प्रोडक्शन काही असतात, ते जर नाही इकडच्या देशात तिकडच्या देशात इकडच्या कंपनीतून त्या कंपनीत पोच केलं, तुम्ही जी कामं करता, आणि शेतकऱ्यांनी जर नाही भाजीपाला पिकवला किंवा अन्नधान्य नाही पिकवलं, तर तुम्ही असं वाटतं का तुम्ही पोट भरून जगताना आणि आईस करताना अशी छापमध्ये जगताना अशी स्पीडमध्ये चालताना इकडे तिकडे वाकडे करून तुमचे पोरं वाकडे धुंग करून गाडी चालायला लागले? हां, अरे थोडाफार विचार करा जीवनात येऊन राहू. आपल्यासाठी काही गोष्टी पाठीमागं शिवाजी महाराजांनी काही केलेलं आहे, महात्मा गांधी त्यांनी काही केलेलं आहे, जवाहरलाल नेहरू त्यांनी काही केलेलं आहे. आज तुम्हाला देश मोकळा सुटला म्हणजे तुम्ही एक तुमचं सगळं स्वातंत्र्य सोडलं, तुम्ही काही पण करू शकता का? का रे मर्दांनो, तुम्ही जिवंत नाहीत का? आईला दूध पेलेलं नाहीत का तुम्ही? आज तुमच्या समोर अत्याचार चाललाय, ड्रायव्हरला एखाद्या मारतात, त्यावेळेस तुमचे 10 माणसं तुम्ही आज साईडने उभा राहून बघाता फक्त माझ्या. मग त्या ठिकाणी काय एखादा मर्द येत नाही किंवा ड्रायव्हरला का मारता म्हणून तुम्ही? त्याची काय चुकी आहे? प्रत्येक ठिकाणी चुकी ड्रायव्हरची नसते, हे लक्षात ठेवा. आणि जर ड्रायव्हरने जर हातात कायदा घेतला ना, तर ड्रायव्हर सुद्धा टायर खाली घालून ब्रेक नाही लागलं म्हणून मारू शकतो, आणि त्या ड्रायव्हरला काही फाशी लागत नाही आहे. पण आम्ही अत्याचार करीत नाही देवांनो, भावांनो, सगळ्यांना विनंती, हात जोडून सांगणे माझं, आम्ही अत्याचार करीत नाही ड्रायव्हर माणसं. आम्ही फक्त एक विचार करतो, एक जर मेला तर आपल्या पाठीमागे बायका पोरांचं काय होईल? आम्हाला पण आई बाप आहेत, लेकरं बाळ आहेत, आम्ही त्यांचा विचार करून जगवतोय. आज रस्त्याने गाडी चालतो म्हणजे असं मोकार चालत नाही. पण तुम्ही जे कायदे हातात घेता ना, ते विचार करून कायदे हातात घ्यायचा. ड्रायव्हरला मारताना कमीत कमी चुकी कोणाची ते बघा अगोदर. मग तुम्ही समोर चौकात उभा करा आणि त्याला जाळा, मला ते नाही म्हणायचं, पण चुकी अगोदर कोणाची येते बघा. ड्रायव्हरची मोठ्या गाडी चालवणारी चुकी का बारक्या गाडी चालवणारी चुकी, नंतर मारा तुम्ही. अहो, तुमची गाडी आज भरून देऊ शकतो आम्ही, तेवढी आमच्या गाडीत दम आहेत, पण तुम्ही त्याला मारायला नाही पाहिजे समोरच्या माणसाला. त्याच्या पाठीमागं पण तुमच्यासारखे लेकरं आहेत, तुमच्या गाडीसाठी तुम्ही त्याला मारलं. तुमच्या नुसता गाडीला टाका लागला होता म्हणून तुम्ही त्याला मारलं. ते जर मेला, त्याच्या पाठीमागले लेकरं बाळाचं काय होईल?
आणि तुम्ही अत्याचार करता, तुमच्या लेकराबाळाचं काय होईल? तुम्ही आयुष्यभर त्यांना सांभाळू शकता का असं वाटतं की तुम्हाला? अरे लंगळे पांगळे होते तुमचे लेकरं. मात्र चेतांनो जरा लक्षात ठेवा, हाणमार करू नका ड्रायव्हरांना. तुमची आहे ना थोड्या दिवसात जिरणार आहे. तुम्ही जगाता कोणात जेव हेच तुम्हाला कळाना. तुमच्या बापानी आईबापानी गाड्या घेऊन दिलेल्या असतील तेव्हा तुम्ही जगाता, तुम्हाला किंमत कळाना काही गोष्टीची. अरे गाडी आज ना उद्या बनू शकते, तिचा इन्शुरन्स पास होऊ शकतो, पण जर त्या ड्रायव्हरला मारता त्याच्या पाठीमागं काय लेकरं बाळ आहेत का? 10-5 माणसं जगत आहेत का? ह्याचा विचार करा काहीतरी जरा. जय श्रीराम, जय भगवान. इथून पुढे ना ड्रायव्हरला मारू नका, नाही तर आम्ही सुद्धा कायदे हातात घेऊ शकतो. सरकारने जर सांगितलं ना आम्हाला तुम्ही कायदे हातात घ्या, ते चोरटी काय आणि तुम्ही काय, चोरांना पण त्यांच्या भोकांडी गाड्या घालू शकतो, तुमच्या भोकांडी गाड्या घालू शकतो. फक्त आम्ही एक रक्षक असे आहेत, देशाचे रक्षक आहेत. आम्ही तुमची सेवा करतो सगळ्यांची. आणि जिस त्रास आम्हाला होतोय ना ते जर आम्हाला कानून आणि कायद्याने जर सांगितलं ना, आणि तिथून पुढं आता ड्रायव्हरांना माझं सगळं सांगणं एकच आहे की जोपर्यंत आपल्या कोणी लक्ष देत नाही तोपर्यंत आपल्याला जर आपलाच कोणी विचार करेना तर मग त्यांचा काय विचार करायचे? भावांनो, व्हिडिओ फक्त पुढं न्या. ज्या ड्रायव्हरांना त्रास होतोय ना ते मला बघू द्या, काय नक्की अडचण कशामुळे त्रास होतो ड्रायव्हरांना. ह्या देशात ड्रायव्हर काय नाही करू शकत. त्यांच्याकडे बारकी गाडी असते, आपल्याकडे मोठी गाडी असते, आपण त्यांच्या बोकांडी घालून पुढे जाऊ शकतो. पण आपण हे गोष्टी करतो का? आपण बळी जातो, मरतो. आपण कशामुळे मरतो? आपले लेकरं बाळ आहेत पाठीमागं, त्याचा विचार केलेला असतो आपण. पण तुमच्या नुसता गाडीला टाका लागला तरी तुम्ही ड्रायव्हरला मारता, लेफ्ट साईडनी शिरून घुसून गर्दीत गुर्दीत. मग थोडा विचार नाही केला, मोठी गाडी तिला ब्रेक लागतं का नाही लागत असा विचार केला तुम्ही कधी? अत्याचार कमी करा जरा, थोडा अत्याचार कमी करा. गाडी चालवताना थोडा विचार करा, तुमच्या जीवाचा विचार करा आणि आम्हाला काही त्रास होऊ नये असा विचार करा. अरे बाबांनो, आम्ही काय चुकी केल्यात? आज तुम्हाला माल पोहोचतो, तुम्ही आज जगात काही कंपनीत कामाला असतात, पुढं काही कंपनीत काहीतरी कामं करतात तुम्ही, पण आम्ही जो माल तुम्हाला प्रोडक्शन जे पुरवतो ना त्याच गोष्टीवर कामं करता ना तुम्ही. मग थोडा आमचा विचार करा बाबांनो. ड्रायव्हर लोकांना हाणमार करू नका. अरे बाबांनो, त्याला पण लेकरं बाळ पाठी मागं, त्यांना पण घरदार असतं. आज महिना 15-15 दिवस ते घरी जात नाहीत आणि त्याच्यामध्ये जर इकडे मिळालं तर त्यांच्या पाठीमागं काय काढणार आहे, काय होत झाले म्हणून. त्या ठिकाणी तुम्हीच जर असतात, तुम्हालाच जर मारलं जागेवर तर तुमच्या घरचं काय म्हणतील? कंपनीतून कामावून येत होता आणि मेला. अरे तुम्ही रोजची रोज घरी जाता, बिन लाजानो जरा थोड्या लाजा धरा. कारण काही ड्रायव्हर लोकांना मारू नका रे. त्याचे त्रास तुम्हाला किती भोगावं लागतील माहिती आहे का? तुमचे लेकरू बाळ जर सुखी जगले ना तिथून पुढं, माझं लक्षात ठेवा शब्द, तुम्ही फक्त तात्पुरता हाणमार करतात पण तुम्ही त्याचा विचार नाही केला, भविष्यात तुमच्या लेकरा बाळाला त्रास होऊ शकतो या गोष्टीचा. तुमचे करोड रुपयाची संपत्ती असू द्या तरी त्याचा काही उपयोग नाही होणार. तुम्ही ते त्याला जेलमध्ये दिलं ना, तेच जर तुमचं पांगळ झालं तर त्याला नाही उद्याच्याला काही त्याचा ॲक्सिडेंट राहतं. तुम्ही हाणमार केला म्हणून त्याचा ॲक्सिडेंट होतोय पुढं, हे लक्षात ठेवा. बदला जागेवरच भेटतो. त्याच्यामुळे तुम्ही पैशाच्या किंवा कशाचे जीव घमंड करू नकास. हे पैसे तुम्हाला तात्पुरते आहेत, फक्त दिसतेत, पण आयुष्यात पैशाने सगळं काही कामं होत नाहीत. तुमचं जर उद्या लेकरू मेलं ॲक्सिडेंट होऊन तर कशामुळे मरणार माहिती आहे का? तुम्ही विनाकारण ड्रायव्हरला हाणलं म्हणून तुम्हाला देवाने वरून परीक्षा दिली ती. आणि काय सांगायचं लोकांना माझं लेकरू मेलं म्हणून, पण तो काय केलं पाप ह्याचा अगोदर बघ ना. जागेवर फेडे सगळी, ते पापच करू नको ना. कशाला पाप करतो? सभ्य वागणं जरा. काही गोष्टी त्या एखाद्याला हाणमार करत असलं तिथं जा, त्याला सोडव. काय अडचण आहे काय नाही, कशामुळे आणता बाबांनो? तू मोठा आहेस ना, तुझी गाडी बघितल्यानंतर लोक जरा कमीत कमी हापकतेन ना. का तू पण त्यात सामील होतो लगेच मारायला तयार होतो ड्रायव्हर लोकांना? आणि मोठा कशाने येस तू? पैसे पाण्या जीवर, आमच्या जीवर मोठा झालास ना. बाबांनो, कंपनीत कामं करताना तुम्ही ते आम्ही सहकार्य करतोय सगळ्या गोष्टीत, हे लक्षात ठेवा. आमच्या हातात कायदा घेऊन देऊ नका. आमच्या हातात जर कायदा आला तर विनाकारण मारताना सगळे, हे लक्षात ठेवा. आम्ही फक्त काय करतो, कायदा हातात घेत नाही तुमच्यावनी. आज तुम्ही विनाकारण पोलीस यायच्या अगोदर मारता. अरे आहेत ना पोलीस दिले भारतात, सगळी काही संरक्षण दिली आपल्याला. तुम्ही हाणमार कायला करता ड्रायव्हर लोकांना? मेला तर परत तो माघारी येणार नाही, खालचा मेल्याला परत माघारी येतो का? नाही येत. मग तुम्ही कायदे हातात कशाला घेता? चुकी कोणाची बघा ना. तो जर येऊन गाडी खाली घुसल्यानंतर आम्ही काय करायचं? त्याच्या अगोदर आम्ही उडी मारायचं आणि टायर खाली यायचं? अरे मोठी गाडी आहे, त्याला ब्रेक लागतं नाही लागत. तुम्ही गाडी असताना एखाद्या गल्लीतून निघले म्हणजे सरळच निघता. मग समोरून गाडी आली का नाही आली तुमचं काम एक नाही बघायचं. सगळ्यांना सांगणं एकच आहे, कायदा हातात आम्हाला घेऊन देऊ नका. आम्ही जर कायदा हातात घेतला तर सगळे सपाट करून टाकू. मग तुम्ही कोण येत आणि काय ते आम्हाला नाही माहिती. आमचे टायर बघत नाही ते काहीच. फक्त आमच्या हातात कायदा येऊन देऊ नका मेहरबानी करू. तुमच्या पाया पडतो. आम्हाला मुंगीसुद्धा मारू वाटत नाही. आम्ही त्यांची मुंगी जर दिसली ना तर आम्ही ते होकायचं बघत असतो.
एखादा सरूट चालला रस्त्याने किंवा एखादी बेंडकुळी जरी दिसली ना रस्त्याने पावसात, तिलासुद्धा आम्ही हुकायचं काम करतो, कारण की तिचा जीव आपल्यासारखा असतो. पण तुम्ही विनाकारण ड्रायव्हरला हाणमार करताना ही चुकीचं आहे. जय श्रीराम, जय भगवान. अत्याचार करू नका. अत्याचार चाललेला जिरवा, तर तुमची ताकद कामाला येते, तुमचे पैसे पाणी कामाला येते. लई माज नका आणू पैशाच्या जीवावरती. जय श्रीराम.